पाटणकरांचा मेळावा तुम्ही घेताय मुंबईमध्ये. पाटणचे विधानसभेतली लोक सगळी उपस्थित राहणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील त्याच विष्णुदास भावे सभागृहात पाटणकरांचा मेळावा घेतलेला होता आणि तुम्हाला एक आव्हान उभं केलेलं होतं तुमच्या मतदारसंघामध्ये. ठीक आहे, कुणी मेळावा अगोदर घेतला, आदित्यजींनी घेतला, काय झालं त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. पण ही आमची परंपरा आहे. आमचा पाटण तालुका मुंबई रहिवासी महासंघ म्हणून एक आमचा संघ आहे मुंबईमध्ये. माझ्या विधानसभा मतदारसंघातले बहुतांशी लोक हे व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, रोजगारानिमित्त, कामानिमित्त मुंबई आणि उपनगरामध्ये वास्तव्याला आहेत. परवा दिवशीच अधिवेशन संपले आणि म्हणून रविवारी आज मेळावा या ठिकाणी आयोजित संध्याकाळी केलेला आहे. आमची नेहमीची पद्धत आहे, म्हणजे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी हा पाटण तालुका मुंबई रहिवासी महासंघ स्थापन केलेला आहे आणि ती परंपरा आम्ही आता कायम चालू ठेवलेली आहे. नवीन काही नाही. त्यात मतदारसंघातल्या लोकांचा संपर्क करणे आणि जे मतदारसंघामध्ये विकासाची कामं सुरू आहेत त्याच्या बाबतीत मुंबईवासियांना, पाटण तालुक्यातले जे मुंबईवासी आहेत त्यांना अवगत करणे, त्यांच्या काही सूचना असतील तर त्या विचारात घेणे आणि त्याचबरोबर संघटना, पक्ष हा अधिक मजबूत कसा करता येईल मुंबईमध्ये सुद्धा आणि आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा, ही आमची नेहमीचीच पद्धत आहे. वर्षातनं 1 किंवा 2 मेळावे आमचे असे सगळे होत असतात. त्याच पार्श्वभूमीवरती आज विष्णुदास भावेमध्ये सायंकाळी 4 वाजता आपला मेळावा आहे आणि तो नक्की यशस्वी होईल. आणि त्याच्या अगोदरचा मेळावा कुणी घेतला, त्याला कसा प्रतिसाद मिळाला, हे काय मी बोलण्यापेक्षा आता आज संध्याकाळी आमचा मेळावा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु तुमच्या पाटण या मतदारसंघामध्ये सुरुंग लावण्याचं काम सातत्याने तुमचे विरोधक करताना पाहायला मिळतात. आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच तिथेच मेळावा घेतलेला. त्या मेळाव्याला हे तुमचं प्रत्युत्तर आहे का? मी असं म्हणणार नाही कोणाच्या मेळाव्याला मी प्रत्युत्तर देतोय म्हणून. मी आता सुद्धा सांगितलं ही आमची परंपरा आहे. कारण हा पाटण तालुका मुंबई रहिवासी महासंघ हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी स्थापन केलेला आहे. ह्याच्यामध्ये आमच्या मतदारसंघातले सगळ्या गावातली लोक आहेत. आता आदित्यजींनी मेळावा घेतला, त्यांनी काय सुरुंग लावला, त्याचा किती परिणाम होणार आहे हे आता येणाऱ्या काळात लवकरच दिसेल. पण सहज जाता जाता एक मी या ठिकाणी आपल्याला उदाहरण देईन की जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 वर्षापूर्वी आम्ही पक्षामध्ये एक स्वतंत्र भूमिका घेतली आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलो. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये मल्हारपेठ या मोठ्या बाजारपेठेच्या गावामध्ये घेतली होती आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की पुढचा आमदार शंभूराज देसाई पाटणचा असणार नाही. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये जिथं त्यांनी सभा घेतली त्याच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यांनी सभा घेतली त्यावेळी ती ग्रामपंचायत उबाटा गटाच्या जिल्हा प्रमुखाच्या ताब्यामध्ये होती. त्या जिल्हा प्रमुखाच्या सौभाग्यवती पत्नी तिथं सरपंच होत्या. व्हाईट वॉश त्यांना मिळाला त्याच म्हणजे ज्या गावात येऊन आदित्य ठाकरे साहेबांनी मी आमदार असणार नाही अशी वल्गना केली, त्या गावातली ग्रामपंचायत सुद्धा त्यांचा उबाटा गट राखू शकला नाही. ठीक आहे, एक सहज तुम्हाला मी उदाहरण दिलं. त्याच्यानंतर 3 टप्प्याच्या ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. आज मी उघड सांगेन की पाटण विधानसभा मतदारसंघातल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी 70% ग्रामपंचायती आणि 70% सदस्य ग्रामपंचायतीचे हे शिवसेनेचे आहेत. 40 वर्षानंतर आम्ही सत्तांतर मार्केट कमिटीमध्ये शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये केलं. 40 वर्ष त्या ठिकाणी विरोधकांची सत्ता होती. आदित्य ठाकरे साहेबांची ती सभा झाली जिथं त्यांनी वल्गना केली की मी आमदार असणार नाही. त्याच्यानंतर मार्केट कमिटीमध्ये आम्ही त्यांचा व्हाईट वॉश केला. त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची सत्ता 40 वर्षे ते उलटून टाकली. ठीक आहे, हे जरी झालं तरी आम्ही जमिनीवर आहोत. आम्ही कुणाशी चॅलेंज देणार नाही, आम्ही कुणाबरोबर स्पर्धा करणार नाही. आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एकच सांगितलेलं आहे, विकास कामातनं, पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या आपल्या विरोधकांच्या टीकेला उत्तर द्या. त्यामुळे आम्ही चांगल्या कामातनं उत्तर देऊ, संघटना मजबूत करून उत्तर देऊ. त्यांना टीका करायची, त्यांना टीका करू द्या. त्यांच्या टीकेला आम्ही टीकेनं उत्तर देणार नाही. सर, मनोज जरांगे पाटील यांची तुम्ही भेट घेतलेली होती आणि 13 तारखेचं सगळे सोयऱ्यांचं अल्टिमेटम जे आहे ते मनोज जरांगे पाटलांनी दिलेलं होतं.
आज 14 तारीख आहे, अल्टिमेटम संपलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 20 तारखेपासून आमरण उपोषणाची हाक जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील हे देणार आहेत आणि जर झालं नाही तर पुन्हा मुंबईकडे सगळे मराठी कूच करणार असं त्यांचं म्हणणं आहे. थोडंसं या बाबतीत जर विस्तृतपणाने मी बोललो तर आपल्याला माध्यमांना माझी विनंती आहे की मी जे बोलतोय ते थोडंसं विस्तृत सर्व जर दाखवलं तर गैरसमज होणार नाहीत. हे बघा, सर्वप्रथम गेल्या वर्षामध्ये जेव्हा माननीय मनोजदादांनी मराठा आरक्षणाचा विषय हातामध्ये घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये सकल मराठा बांधवांना एकत्र करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांनी मागणी केली. ती मागणी केल्यानंतर वेगवेगळ्या बैठका झाल्या, कायदेशीर वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या, अगदी निवृत्त सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं मार्गदर्शन मंडळ नेमलं गेलं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण जो शब्द माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, तो शब्द स्वतंत्र विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10% आरक्षण हे महाराष्ट्र सरकारनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलं. नुसतं दिलं नाही तर ते आजपर्यंत सुद्धा हे न्यायालयामध्ये टिकलेलं आहे. न्यायालयामध्ये अनेक लोक गेली, त्याला न्यायालयात आव्हान देण्याचं काम केलं, परंतु आपण सुद्धा आपली बाजू न्यायालयासमोर मांडून आपण आत्तापर्यंत ते आरक्षण टिकवलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते दिलेलं 10% स्वतंत्र आरक्षण कसं योग्य आहे, कायद्याच्या चौकटीत कसं बसणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण न्यायालयासमोर वेळोवेळी या ठिकाणी मांडू. ही झाली एक बाजू. त्यानंतर माननीय मनोजदादांनी सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करा की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा. त्यावेळी सुद्धा माननीय मुख्यमंत्री स्वतः वाशीमध्ये गेले, त्यांच्या मोर्चाला सामोरे गेले आणि जे प्रारूप आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचं नोटिफिकेशन काढताना त्याच्यामध्ये काय बाबी अंतर्भूत असाव्यात याचं प्रारूप मान्य मनोजदादांच्या हातामध्ये दिलं. ही पद्धत आहे, हा नियम आहे की एखादा अध्यादेश काढताना, एखादा नियम करताना, एखादा कायदा करताना त्याच्यावर जनमानसांच्या राज्यातल्या जनतेच्या हरकती ऑब्जेक्शन्स मागवणं ही कायद्यातली तरतूद आहे. त्याप्रमाणे आपण ते पब्लिक डॉमेनमध्ये दिलं. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश, त्याच्यावरती हरकती मागवल्या, त्याच्यावरती जवळपास 8 लाखापेक्षा जास्त हरकती आल्या. हे बघा, जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं हरकती येतात तेव्हा त्याची छाननी होणं गरजेचं आहे. त्या अध्यादेशाच्या बाजूनं किती लोकांचं म्हणणं आलंय, विरुद्ध किती हरकती आल्यात, तटस्थ किती लोक आहेत, बाजून आहेत तर त्यांनी समर्थनासाठी काय मुद्दे उल्लेख केलाय, विरोधात आहेत तर त्याच्यासाठी कुठल्या बाबींचा उल्लेख केलाय. कारण सजेशन्स, ऑब्जेक्शन्स, हरकतीचा विचार न करता घाई गडबडीमध्ये अध्यादेश काढला आणि दुर्दैवानं न्यायालयामध्ये जर तो टिकला नाही, न्यायालयानं जर अशा पद्धतीनं उल्लेख केला की ह्याच्यावर सरकारनं काहीच म्हणणं मानलेलं नाही, ह्याच्यावर सरकारनं काहीच छाननी केलेली नाही, ह्याच्या बाबतीतलं विगतवारी जी असते म्हणजे बाजूनं किती, विरोधात किती, तटस्थ किती, बाजूनं असणाऱ्यांचं काय म्हणणं आहे, समर्थनात विरोधी असणाऱ्यांचं काय म्हणणं आहे, या बाबी जर दुर्दैवानं कोर्टामध्ये जर चॅलेंज झाल्या आणि तो जर अध्यादेश टिकला नाही तर आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखा प्रकार होईल. म्हणून त्याची छाननी सुरू आहे. आपण म्हटलं की 13 तारखेला मागच्या महिन्यामध्ये मी मनोजदादांकडे गेलो. मी त्यांना हेच समजावून सांगत होतो की हरकती आल्यानंतर आपला 2 महिन्याचा वेळ हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. बघा, मंत्री आस्थापनेवरचे आमचे अधिकारी कर्मचारी त्यावेळी निवडणूक कामासाठी काढून घेतले होते, कमी केले होते. तसं ज्या विभागामध्ये हे हरकतींचं स्क्रुटिनीचं काम सुरू आहे त्या विभागातले अधिकारी कर्मचारी सुद्धा तिकडे निवडणूक कामासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या विभागाकडे या ठिकाणी घेतले. तो वेळ आमचा गेला. मी मनोजदादांना म्हणत होतो की आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या, म्हणजे या बाबतीत आम्हाला परिपूर्ण सगळ्या बाबी अभ्यास करता येतील. ठीक आहे, त्यांनी 1 महिन्याचा दिला. मी आजही त्यांचं मनापासून आभार मानेन की ते म्हटले बाबा शंभूराजी तुम्ही आला, तुमचे माझे वेगळे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत, मी तुम्ही आलाय म्हणून 1 महिन्याची वेळ देतो, मी त्यांचा आभार मानतो. पण त्यांनी 1 महिना वेळ दिल्यानंतर एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, एकही दिवस, अगदी विधानसभेचं अधिवेशन 3 आठवडे चाललं त्याच्यामध्ये सुद्धा दर आठवड्यातनं एकदा दोनदा मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसत होतो. माननीय मुख्यमंत्री महोदय मला रोज विचारायचे की कुठपर्यंत काम आलंय, तुम्ही काय काय रोज प्रगती करताय, कशा पद्धतीने त्याची स्क्रुटिनी सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्याच्यानंतर
एखादा महत्त्वाचा राजकीय किंवा असा सामाजिक निर्णय घेताना ऑल पार्टी कॉन्सेन्सस म्हणजे सर्व पक्ष त्याच्यावरती एकमत करण्याचा प्रयत्न सरकार नेहमी करतं. शिंदे साहेबांच्या सरकारनं पहिल्यांदा केलाय असं नाही. याच्यापूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळी अशा काही गोष्टी घडल्या त्या त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना आपण बोलवलं, त्यांचं मत ऐकून घेतलं. आता बघा, परवा सर्वपक्षीय बैठक आयोजित केली, इतर सगळे पक्ष आले, महायुतीमधले सगळे पक्ष आले, इतर छोटे पक्ष आले, इव्हन अगदी मान्य बाळासाहेब आंबेडकर साहेब आले, जोगेंद्र कवाडे साहेब आले, सगळे आले. आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याने सांगितलं होतं आम्ही बैठकीला येणार. बघा, आदल्या दिवशी मोठा पाऊस झाला, मुंबईमध्ये विधानसभेचं कामकाज थांबलं, मंत्रालयाला सुट्टी दिली. आम्ही कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं, एक दिवस पुढे ढकला बैठक, सगळे आले पाहिजेत, कुणाची गैरसोय होता उपयोगाची नाही. आम्ही बैठक पुढे ढकलली. बैठक पुढे ढकललेले सगळ्यांना निरोप हे आमच्या विभागामार्फत मंत्रालयातनं दिले गेले. सुधारित पत्र या ठिकाणी दिलं गेलं. सकाळपर्यंत दुपारपर्यंत सगळ्या महाविकासच्या आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही बैठकीला येणार आहे. अगदी विधिमंडळामध्ये माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणांना त्या बैठकीचं निमंत्रण द्या, त्यांना बोलवा. म्हणजे 1 तास अगोदरपर्यंत तुम्ही म्हणता की आम्ही बैठकीला येणार आहे. मग अचानक काय झालं, कुठून किल्ली फिरली, कुणाचा निरोप आला, कुणाचा संदेश आला की बैठकीला जायचं नाही, आणि एकाएकी 6 वाजता हे म्हणले आम्ही बैठकीला येणार नाही. तरी सुद्धा जे लोक बैठकीला होते 2.5 पावणे 3 तास बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही लोकांनी कायदेशीर बाबींचे लीगल ओपिनियन दिले. आता ते अधिकृत सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत रेकॉर्डवर ठेवल्यानंतर त्याच्यावरही विचार केला पाहिजे. आपण तेही काम चालू केलं. बैठक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की त्यांनी जे लीगल ओपिनियन दिलेलं आहे त्याच्यावर ॲडव्होकेट जनरलचं मत घ्या, आणि आवश्यकता पडली तर 3 निवृत्त हायकोर्ट जज साहेबांचं जे मार्गदर्शन मंडळ या विषयासाठी आपण नेमलेलं आहे त्यांच्याकडे हे रेफर करा आणि त्यांचंही याच्यावरती मत घ्या. हेही काम आपण सुरू केलं. त्याच्यानंतरचा विषय आला सगळ्या सोयऱ्या तुमच्या हैदराबाद गॅजेटचा. आता हैदराबाद गॅजेट बाबतीत ऑन रेकॉर्ड आपली 5 पत्र आहेत. 5 पत्र वेळोवेळी आपण आपल्या शासनाकडनं तेलंगणा गव्हर्नमेंटला दिली. कालचं शेवटचं पत्र अधिवेशन काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं की या विषयावरती राज्यामध्ये अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि चर्चा सुरू आहेत. आम्हाला तुमचं हैदराबाद गॅजेटमधले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची पाहणी करायची आहे आणि त्याच्या आम्हाला सर्टिफाईड कॉपीज पाहिजे आहेत. आपलं माननीय मुख्य सचिवांचं पत्र दिल्यानंतर आपण 11 अधिकाऱ्यांची टीम आपण तेलंगणा गव्हर्नमेंटमध्ये पाठवली. हैदराबादला आपली 11 अधिकाऱ्यांची टीम गेली. 4 दिवस त्यांनी पाहणी केली. ते डॉक्युमेंट्स आहेत का, सुस्थितीत आहेत का. 7,500 ते 8,000 डॉक्युमेंट्स आहेत असं सकृत दर्शनी आमच्या अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांची टीम 1च दिवसापूर्वी या ठिकाणी माघारी आलेले. सोमवार किंवा मंगळवारी त्या बाबतीत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याची माहिती करू. आता नुसतं ते बघितले डॉक्युमेंट्स, आम्ही आमच्या स्कॅनिंग मशीनवरती स्कॅन केले तर त्याला ऑथेंटिसिटी आहे का, त्याला अधिकृतपणा आहे का. अधिकृतपणा कधी येईल, समजा आम्ही तिथं एखादी एजन्सी नेमली तेलंगणामध्ये, त्या एजन्सीनं ते डॉक्युमेंट स्कॅन केले तर हे डॉक्युमेंट्स आमच्याकडं जे निजाम स्टेट होतं पूर्वी, ज्या निजाम स्टेटमधनं हैदराबादला ते डॉक्युमेंट्स गेलेले आहेत तेच आहेत. हे त्या ज्यांच्या ताब्यात आज आहेत त्यांनी सर्टिफाय केले पाहिजेत, त्यांचा सही शिक्का त्याच्यावर मारला पाहिजे. तर याच्यासाठी आम्ही त्यांना परवानगी मागितलेली आहे की यंत्रणा आम्ही देतो, तिथली एजन्सी स्कॅनिंग करण्याची आम्ही उपलब्ध करतो. तुमचे अधिकारी हवं तर समक्ष तिथं उपस्थित ठेवा, पण आम्हाला ते सर्टिफाय करून द्या. कारण समजा उदाहरण घ्या, XYZ माझं नाव घ्या, माझ्या नावचं डॉक्युमेंट सापडलं आणि त्या आधारे नुसतं स्कॅन केलं विदाऊट सर्टिफिकेशन आणि त्या आधारे एखादा दाखला सोडला आणि उद्या कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला आणि जर माननीय न्यायालयाने सांगितलं की हे अधिकृत डॉक्युमेंट आहे, हे तुम्ही कशावरून सिद्ध करता. आपल्याला सांगता आलं पाहिजे त्या ज्यांच्या ताब्यात आहे त्या गव्हर्नमेंटच्या आम्ही सर्टिफाईड कॉपी आणलेले. म्हणून मी एवढं विस्तृत का सांगितलं, आता माझी विनंती आहे, तुम्ही यातलं किती दाखवणार आहे किती दाखवणार नाही हे मला माहीत नाही, पण हे जर सगळं समोर आलं
तर माननीय मनोज दादांना सुद्धा हे समजेल की आपल्याला या गोष्टी व्यवस्थितशीरपणानं कायद्याच्या फ्रेममध्ये बसणारे करायचे आहेत. पहिला गैरसमज मान्य मनोज दादांनी हा काढून टाकला पाहिजे की सरकार आरक्षण देण्याच्या विरोधात आहे, सरकार हैदराबाद गॅजेटच्या विरोधात आहे. असं बिलकुल नाही. आमचं एकच म्हणणं आहे, पूर्वी आरक्षण दिलं, घाई गडबडीत दिलं. बघा, ते हायकोर्टात आपण टिकवलं, पण सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळी टिकलं नाही. का टिकलं नाही, कोणामुळं टिकलं नाही, या चर्चेमध्ये मी जाणार नाही. पण दुर्दैवानं आता घाई गडबडीत निर्णय घेतला आणि तसंच जर काय घडलं तर आपल्या हातानं आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखं होईल. मी परत सांगेन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिलेल्या शब्दाला पक्के असतात. त्यांचं आजपर्यंतचं राजकीय सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली तर एकदा त्यांनी शब्द दिला तर कितीही अडचणी आल्या तरी तो शब्द ते पूर्ण करत असतात. त्यांनी 10 वेळा मला सांगितले की शंभूराज, आपल्याला जे करायचंय ते कॉन्क्रीट करायचंय, कायद्यात टिकणारं करायचंय. त्यामुळं कुठंही आम्ही दिलेल्या शब्दापासून बाजूला होणार नाही. आणि मी ओबीसी समाजाला सुद्धा विनंती करेन की बघा, ओबीसी समाजाचं आरक्षण आम्ही कुठंही त्याला धक्का लावत नाही. हे जे स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठीचा हा विषय आहे. स्वतंत्र आरक्षणामध्ये आपल्याला जे हैदराबाद गॅजेटचा आधार घ्यायचा आहे कुणबींच्या प्रमाणपत्रासाठी, तो त्या अनुषंगानं आपण त्या हैदराबाद गॅजेटची स्क्रुटिनी सुरू, म्हणजे त्याचे स्कॅन करून डॉक्युमेंट्स मिळवायचं काम सुरू केलेलं आहे. सरकार ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावणार नाही. आणि जे 10% स्वतंत्र आरक्षण शिंदे साहेबांच्या सरकारनं दिलेलं आहे त्याच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करणं, त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन निघालं आहे त्याच्यावर पुढची कार्यवाही करणं, याच्यासाठी आमचे युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर, तुम्ही एकीकडे म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, परंतु दुसरीकडे तुम्ही मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भातली, त्याच्यावरही तुमचं काम सुरू आहे. मग त्याच्यावरतीच तर ओबीसी समाजाची हरकत आहे की जर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जर सरकारने काढला तर ओबीसीच्या संपूर्ण आरक्षणाला थेट धक्का आहे म्हणून. हे बघा, आपण समजून घेतलं नाही. मगाशी मी जे विस्तृत बोललो ना, कालच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये काही लोकांनी या ड्राफ्ट नोटिफिकेशनवरती लीगल ओपिनियन दिलेलं आहे, त्यांचं कायदेशीर मत दिलेलं आहे. ते सुद्धा आता ॲडव्होकेट जनरल तपासतायत. एजींच्याकडनं आपण त्याच्यावर अभिप्राय मागितलाय. अधिक निवृत्त हायकोर्ट जजेसची जी 3 जजेसचं मार्गदर्शन मंडळ आहे त्यांचाही त्याच्यावरती आम्ही अभिप्राय घेणार आहोत. ह्या लीगल बाबी सुरू आहेत ना आपल्या. त्यांनी दिलं ऑब्जेक्शन किंवा त्यांचं लीगल ओपिनियन, त्याचे रिपरकेशन्स काय होणार आहेत, ते लागू करता येईल का करता येणार नाही, करता येणार असेल तर कसं करता येईल, काय त्याच्यात वे आउट निघू शकेल, ह्या कायदेशीर बाबी तर तपासाव्या लागतील. ते काम सुरू आहे ना. त्यामुळं आज कुठंही असा गैरसमज करता उपयोगाचा नाही की आपण ओबीसींचं काढतोय आणि मराठ्यांना देतोय किंवा मराठ्यांचं कमी करतोय आणि ओबीसींना देतोय. असं बिलकुल नाही. मराठा समाजाला आपण 10% स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं कुठंही आपण अशा पद्धतीनं 2 समाजामध्ये तेढ होईल. 2 समाजातलं मी एका वाक्यामध्ये सांगितलंय, कुणाच्या तरी ताटातलं काढायचं आणि दुसऱ्याच्या ताटात वाढायचं, ही भूमिका महायुतीच्या सरकारची बिलकुल नाही. काय आव्हान कराल तुम्ही? त्यांनी आता सांगितलंय 20 तारखेपासून ते उपोषणाला बसणार. माझी तुम्हाला विनंती आहे माध्यमांना, मी हे एवढं जे बोललो आता सगळं, हे सगळं जर तुम्ही दाखवलं वाहिन्यांवरती तर मला माहिती आहे मान्य मनोजदादा हे वाहिन्यांवरती या सगळ्या गोष्टी बघत असतात. याच गोष्टीचं मला त्यांना नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे की या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्यात. सरकार दिलेल्या शब्दापासून कुठेही मागं हटत नाही. सरकारचं काम सुरू आहे. हे कॉन्क्रीट असावं, कायद्याच्या चौकटीत बसणारं असावं. म्हणून साठी हे बघा, एकदा दूध पिताना तोंड भाजलं तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो. म्हणून पाठीमागचं आरक्षण घाई गडबडीत आपण दिलं, ते टिकलं नाही. या सगळे सोयऱ्यांच्या नोटिफिकेशन बाबतीत किंवा हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या बाबतीत असं काही होऊ नये याची पुरेपूर दक्षता ही आमच्याकडनं आम्ही घेतोय. विशाळ गडावर अतिक्रमण नाही, एक विषय संपवा हा मग दुसरा घ्या. एक संपवा ना, हा संपवला की दुसरा घेऊ आपण. सर, ओबीसी समाजाच्या नेत्यांकडनं हत्यार उपसण्याचं मत जे आहे ते आता नोंदवलं जात आहे. खरं तर
मराठा समाजाचे नेते म्हणतात मनोज जरांगे पाटील की मुंबईकडे आम्ही कूच करू जर आमचं जर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश नाही मिळालं तर. त्याच्यावरती ओबीसी नेते म्हणतात आम्ही आमच्या आरक्षणाच्या ह्याच्यासाठी आम्ही हत्यार उपसू असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, परत मी सांगतोय, दोन्ही समाजांनी ही खात्री बाळगावी की कुठल्याही समाजावरती आम्ही अन्याय करणार नाही. उगाच एकमेकाच्या विरोधामध्ये उभं ठाकणं, समोर येणं, एकमेकांनी यांनी रॅली काढली की त्यांनी रॅली काढणं, हा प्रश्न चर्चेतनं, सामंजस्यानं आणि कायद्याचा आधार घेऊन, नियमाचा आधार घेऊनच आपल्याला सोडवायचा आहे. त्यामुळं मान्य मनोजदादांना सुद्धा माझी विनंती आहे आणि ओबीसी समाजातल्या नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे, शासनावरती आपला विश्वास ठेवा. आपण सगळेजण वारंवार म्हणताय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे. मग मी परत सांगेन की शब्दाला जागणारा, शब्दाला पक्का असणारा माननीय शिंदे साहेबांच्या सारखा एक नेता महाराष्ट्राला मिळालेला आहे. माननीय शिंदे साहेब जे करतील ते पक्क करतील, कॉन्क्रीट करतील आणि कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही असंच करतील. त्यामुळे आमच्या आव्हानाला, सरकारच्या आव्हानाला या सर्व नेत्यांनी प्रतिसाद द्यावा अशीच माझी विनंती आहे. ओके. विशाळ गडाच्या संदर्भातलं अतिक्रमण हटवा अशी सातत्याने मागणी जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनांकडनं केली जात होती. आज छत्रपती संभाजीराजे हे विशाळगडावरती या सगळ्या अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका पवित्र त्यांनी घेतलाय. परंतु ते विशाळगडावरती जाण्याच्या अगोदरच तिकडे वरती दगडफेकीची घटना जी आहे स्थानिकांवरती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच तणावाची परिस्थिती जी आहे ती विशाळगडाच्या संपूर्ण परिसरात झालेली आहे. मला या बाबतीतली कल्पना नाही. मी आत्ताच तुमच्याच वाहिनीवरती बघितलं. असं जर काय प्रकार घडला असेल तर आपली ही मुलाखत संपल्या मी रेंज आयजी कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याबरोबर बोलतो. कुणी कायदा हातामध्ये घेऊ नये. जर अतिक्रमण सिद्ध झालं असेल आणि ते अतिक्रमित काय बाबी असतील, शासन, प्रशासन, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा तिथल्या नियमानुसार सगळ्या योग्य ते कार्यवाही करतील. परंतु कुणी कायदा हातात घेऊ नये. वितुष्ट दोन समाजामध्ये होईल किंवा कुठं आता छत्रपती संभाजीराजे साहेब निघालेत तिथं ताणतणाव होऊ नये याची पुरेपूर दक्षता प्रशासनाकडनं घेतली जाईल. तशा सूचना आपली ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर कलेक्टरला आणि एसपीना मी देतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये थेट सांगितलेलं होतं की करेक्ट कार्यक्रम जो आहे तो विशाळगडाच्या बाबतीत करू, कारण की तुमच्या पक्षाकडनं महायुती ही संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनांबरोबर आहे असं सातत्याने म्हटलं जातं. त्यामुळे विशाळगडाच्या बाबतीतली ही संपूर्ण जी कारवाई, जे अतिक्रमण आहे ते हटवण्याकरता आता संभाजीराजे जे आहेत ते आक्रमक झाले. मी सांगितलं ना, अतिक्रमण सिद्ध झालं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल. फक्त अतिक्रमण निष्कासित करताना प्रशासनाची ती जबाबदारी आहे. तिथले स्थानिक कलेक्टर असतील, स्थानिक एसपी असतील किंवा ज्यांच्या अखत्यारीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीमध्ये ते अतिक्रमण आहे त्या माध्यमातून ते अतिक्रमण निष्कासित करण्याची नियमानुसार कारवाई केली जाईल. माझं म्हणणं एवढंच आहे, अतिक्रमण जरूर असेल तर ते काढूच आम्ही, पण कायदा इतर लोकांनी कोणी हातात घेऊ नये. कारण सामान्य लोकांनी कायदा हातात केला, दगडफेकीचे किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले तर तणाव निर्माण होतो. अतिक्रमण निष्कासित करण्याला निश्चितपणानं आपल्याला ते करता येईल आणि त्या पद्धतीनं मी स्थानिक जिल्हाधिकारी आणि स्थानिक जिल्हा पोलीस अधीक्षक, रेंज आयजी यांच्याबरोबर लगेचच मी त्यांना योग्य त्या सूचना देतो. तुम्ही साताऱ्याचे पालकमंत्री सुद्धा तुमच्या प्रतापगडावरती जे अतिक्रमण होतं तुम्ही ते एकंदरीतच ते ज्या पद्धतीने हटवलं गेलं त्याच पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो विशाळगडावर केला जाईल. हे बघा, प्रतापगडचं अतिक्रमण हे अनेक वर्ष जुनं होतं. न्यायालयानं सांगून सुद्धा, न्यायालयानं अतिक्रमण शाबित करून सुद्धा ते निघालं नव्हतं. त्यावेळी आपण योग्य पद्धतीनं दोन्ही समाजाला बसवून समोरासमोर त्यांना सगळ्या बाबी पटवून दिल्या, कायद्यातले आदेश काय आहेत ते पटवून दिले आणि आपण ते निष्कासित केलं. आता आपण तिथं शिवसृष्टी मोठी उभारतोय. जरूर मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरचे हे सुद्धा सांगेन की कुणालाही कायदा हातात न घेऊ देता अशा पद्धतीनं अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई प्रशासनानं करावी. सर, सकाळ समूहाच्या माध्यमातून एक सर्वे जो आहे तो त्यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. त्या सगळ्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा एकंदरीतच दावा जो आहे तो त्या संपूर्ण सर्वेमधनं करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तरी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल असं सकाळ समूहाचं सर्वे असेल. आता मी बोलणं योग्य नाही, पण सकाळ समूहाचं आहे त्यामुळं ठीक आहे. आता सर्वे अनेक येतात, त्या सर्वे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र सर्वे करण्याचा अधिकार आहे.
पण मी आपल्याला एवढंच सांगतो, आता हे सर्वे निवडणुका कधी आहेत? ऑक्टोबरमध्ये. सर्वे कधी आलाय? जुलैमध्ये. आणून 4 महिन्यामध्ये आहेत. आता हे लोक कुठला आधार घेत आहेत? कालच्या लोकसभा निकालाचा. ठीक आहे ना, कालच्या लोकसभा निवडणुकीत काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या, काही फेक नरेटिव्ह काही लोकांनी तयार केले, मतदारांचा गैरसमज निर्माण केला. तो झालेला गैरसमज दूर करायला आम्ही या ठिकाणी थोडंसं कमी पडलो, हे आमच्या लक्षात आलं ना. पण अजून 4 महिने आमच्या हातात आहेत, आम्ही ते करू. हे बघा, बोलण्यापेक्षा कृतीवरती आमचा भर आहे. काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय माननीय मोदी साहेबांना शब्द दिलाय भाषणामध्ये मुंबईतल्या, की करू अजूनही कष्ट आणि परत मिळवू विधानसभेत महाराष्ट्राची सत्ता. हे माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेब आमची कष्ट करायची तयारी आहे ना. आमचे नेतेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब 24 तासातले 18 तास काम करतात. त्यांच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी 18 तास जर काम केलं ना खाली, तर मी आपल्याला सांगतो महायुतीचं सरकार निश्चितपणानं चांगल्या बहुमतानं निवडून येईल. ज्यांनी कोणी सर्वे केलाय तो त्यांचा सर्वे असू द्या. आम्ही ग्रासरूटवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, सामान्य माणसांमध्ये असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही जे चांगलं काम केले त्या चांगल्या कामाची पोच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे 2.5 वर्ष चांगलं काम केले, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे काम केले, त्या महायुतीच्या कामाची पोच पावती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्या मतदानातून आम्हाला देईल. संजय राऊत यांनी असा दावा केला की जवळपास 200 कोटी निधी इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांना दिल्यामुळेच विधान परिषदेमध्ये महायुतीचा विजय झालेला आहे. निधी मंजूर केलेला आहे. विकास कामाला निधी द्यावाच लागतो ना. असं तर संजय राऊतांचं काय म्हणणं आहे, जसं मागच्या 2.5 वर्षाच्या काळात निधीच दिला नाही कुणाला, तसं नाही ना. आमदारांची मागणी असली, लोकप्रतिनिधींची मागणी असली, उपलब्ध त्या पद्धतीनं विभागाची तरतूद असली तर आपल्याला निधी द्यावा लागतो. आमदारांना निधी दिला विकास कामासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या, याला विरोध आहे का राऊतांचा? म्हणजे जनतेचे प्रश्न सोडायचे नाहीत का? एखाद्या नळ योजनेला दिला असेल, एखाद्या रस्त्याला दिला असेल, एखाद्या पुलाच्या कामाला दिला असेल, एखाद्या विद्युतच्या कामाला दिला असेल, एखाद्या दवाखान्याच्या कामाला दिला असेल, एखाद्या शाळेच्या कामाला दिला असेल, हे द्यायचं नाही का? संजय राऊतांचं प्रत्येक ठिकाणी संशयानं बघायचं ही सवय सोडली पाहिजे. निधी दिला, विकास कामासाठी दिलाय आणि नियमित परंपरा आहे. आमदार मागणी करतात आणि त्या विभागामार्फत तो निधी दिला जातो, त्यात काय वेगळं आहे? परंतु जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात म्हटलंय की सरकारी पैशातून ही सगळी निवडणूक खेळली गेली आहे. मदत निधीच्या माध्यमातून आमदारांना, अपक्ष आमदारांना, सत्ता विरोधातल्या आमदारांना खुश करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. मी त्याचं उत्तर दिलं आता. निधी देणं लोकप्रतिनिधींच्या, आमदारांच्या मागणीप्रमाणे ही आत्ताची नाही, अनेक वर्षांची परंपरा आहे. जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्यानंतर अर्थसंकल्पात जेवढे निधीची तरतूद केलेली आहे त्याच्या अधीन राहून त्या विभागातनं आमदारांच्या मतदारसंघात ते निधी वितरित केला जातो. त्यात काय वेगळं आहे? मला हेच समजत नाही. लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामासाठी निधी दिला तर तो सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिला, असा त्याला संदर्भ जोडणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी संशयानं बघणं असा प्रकार आहे. असं काही नाही. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी निधी देण्याची अनेक वर्ष जुनी परंपरा आहे. ओके, चला. एक शेवटचा, काँग्रेसची 7 मतं फुटली याचा प्रस्ताव जो तर दिल्लीकडे काँग्रेसने पाठवलं, त्यातलं काही मतं जे ती महायुतीच्या वाटेला आलेली आहेत. काय पुढचं एकंदरीत चित्र तुम्ही काँग्रेसकडे बघता? हे मतदान गुप्त असतं. कुणी मतदान कुणाला केलं हे कधीच कळू शकत नाही. मग गुप्त मतदानाचा अर्थ काय? पण हे नक्की आहे की पक्षांचं बलाबल बघितलं तर महायुतीकडे अधिकची मतं आलीत हे सिद्धच आहे. आता ती कुणाची आली, कुठल्या कारणामुळे आली, हा संशोधनाचा भाग आहे. मग लोकशाही मार्गामध्ये जे गुप्त मतदान असतं त्या बाबतीत हे अमुक माणसाचंच फुटलं, तमुक माणसाचंच फुटलं असं आपल्याला जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही कोर्टात जात नाही, कोर्टाकडनं मतपत्रिका तपासण्याचा आदेश मिळवत नाही आणि कोर्टाच्या निगराणीखाली जेव्हा कुणाचं मत कुठलं हे कळत नाही तोपर्यंत ह्याच्यावर आपल्याला भाष्य करता येत नाही. पण महाविकास आघाडीची मतं फुटलेली आहेत हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, त्यांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, हे कालच्या मतदानावरून सिद्ध झालेलं आहे. सर, असंही बोललं जातं की एक मत जे ते ठाकरेंच्या शिवसेनेचं फुटलेलं आहे. तुमच्याकडे येण्याच्या वाटा आता पुन्हा सुरू होतील का? चालूच आहे. आमच्याकडे तरी बंद आहे. थेट आमच्याकडं इनकमिंग चालूच आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगतो या निवडणुकीच्या मतदानाचा
शिवसेनेमधल्या इनकमिंगचा तसा अर्थार्थी संबंध नाही. शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्वच असं आहे. तिकडचे अनेक मोठे मोठे नेते म्हणतायत की आम्हाला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. त्यामुळे हे इनकमिंग चालूच आहे आणि विधानसभेच्या निवडणुका होई